लॉग इन कर रे ते माझं होम वर जा हा व्हॉट्सअपला होमला जा आणि तिथं नाही 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 थांब थांब कृपया आपली माईक म्यूट करायचे सर्वांनी आपले माईक म्यूट करायचे. किती वेळ लागेल मी म्यूट आहे का बघ तुला आता याच्यावर कृतिका आपला माईक म्यूट करावा. नमस्कार. आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बीडी काळे महाविद्यालय गोरेगाव या महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आज दिनांक 27 फेब्रुवारी 2021 रोजी ऑनलाईन व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. ज्येष्ठ कवी, नाटककार, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर अर्थातच विवा शिरवाडकर म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य बोलतो मराठी. आपल्या महाराष्ट्राच्या मातीची जाणीव करून देणार अशी ही मराठी मायबोली. या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज आपण गोवा विद्यापीठातील प्राध्यापक चिन्मय गायकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. मी माझे सहकारी मित्र प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम काळे सर यांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमाचं स्वागत व कर्तव्य त्यांनी करावं. डॉक्टर पुरुषोत्तम. नमस्कार. 27 फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. बीडी काळे महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आज मराठी भाषा दिनाच्या या कार्यक्रमानिमित्त चिन्मय गैसास जे गोवा विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्राध्यापक आहेत त्यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. या दुरस्त पद्धतीने होणाऱ्या व्याख्यानासाठी बीडी काळे महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर इंद्रजित जाधव सर उपस्थित आहेत. मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रोफेसर ज्ञानेश्वर वाल्लेकर उपस्थित आहेत. विविध विभागांचे विभाग प्रमुख, विविध विषयांचे शिक्षक हे सगळे उपस्थित आहेत. मराठी विभागाचे सर्व विद्यार्थी हे या दुरस्त पद्धतीने या विषयाला ऐकायला, या व्याख्यानाला ऐकायला उपस्थित आहेत. मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. काही संचालक देखील आमच्या संस्थेचे हे दुरस्त पद्धतीने या व्याख्यान ऐकण्यासाठी सन्माननीय अध्यक्ष अजित काका काळे, सचिव डॉक्टर ऍडव्होकेट मुकुंद काका काळे हे उपस्थित राहतात. त्यांचंही मी स्वागत करतो. आणि
या कार्यक्रमासाठी जे वक्ते आहेत त्या वक्त्यांचा परिचय मी प्रास्ताविकामध्ये करून देतो. आजच्या व्याख्यानाला लाभलेले तरुण वक्ते प्राध्यापक चिन्मय घैसास हे गोवा विद्यापीठातून मराठी आणि इतिहासाच्या पदवी त्यांनी यश संपादन केलेलं आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी संपादन केलेली आहे. त्याचबरोबर गोवा विद्यापीठातून शिक्षणशास्त्राची B.Ed पदवी आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेतील पदव्युत्तर पदविका त्यांनी संपादित केलेली आहे, मिळवलेली आहे. UGCची जी प्राध्यापक पात्रता परीक्षा असते तिथे उत्तीर्ण झालेले आहे. विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये ते सहाय्यक प्राध्यापक आहेत. गोव्यातील कवळे येथील शांतादुर्गा शिक्षण समिती विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ते मराठीचे माजी अध्यापक होते. अध्यापनाचं करिअर त्यांनी त्या शाळेतून सुरू केलेलं आहे. गोवा दूरदर्शन केंद्राच्या कोकणी वृत्त विभागाचे माजी वृत्त संपादक तथा संस्थापक वृत्त निवेदक आहे. पणजी आकाशवाणी केंद्राच्या कोकणी वृत्त विभागाचे माजी वृत्त निवेदक तसे भाषांतरकार आहे. गोवा प्लस वृत्तवाहिनीचे माजी वृत्त निवेदक आहेत. घैसास सरांची एक वेगळी ओळख म्हणजे ते अभिनेता देखील आहे. ते ज्या विषयावर PhD करत आहेत ते कोकणातलं त्रियार्थ संगीत आणि संगीत मराठी रंगभूमी हा त्यांचा PhDचा विषय आहे. आणि मुख्य म्हणजे PhD साठी संशोधन करताना त्यांनी अभिनय देखील विविध स्पर्धांमध्ये केलेला आहे. ते गातात देखील चांगलं. संगीत नाटकांमध्ये त्यांनी हे बंद रेशमाचे या नाटकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि गेली 4 वर्ष आंतर महाविद्यालयीन सुगम संगीत गायन स्पर्धेमध्ये सलग 4 वर्ष त्यांनी गोव्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांनी निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्या स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसं मिळवलेली आहेत. त्यांनी लेखन देखील केलेलं आहे. मुख्य म्हणजे त्यांनी गोवन वार्ता, गोमंतक आणि भांगर भुई या दैनिकांचे ते स्तंभलेखक आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषा आवृत्तीसाठी दूरदर्शन तसा आकाशवाणी केंद्राचे ते भाषांतरकार आणि निवेदक आहेत. लिहिते लेखक म्हणून देखील ते परिचित आहेत. त्यांनी कोकणी भाषेतल्या निबंधांचं एक भाषांतरित पुस्तक त्यांनी संपादित केलेलं आहे. LG इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, दक्षिण कोरिया, हानयांग विद्यापीठ, दक्षिण कोरिया आणि पुणे विद्यापीठातर्फे संचालित भारत दक्षिण कोरिया आंतरराष्ट्रीय लाईव्स ग्रेन या विज्ञान प्रसाराचे प्रकल्पाचे ते सदस्य आहेत. 1 मार्च पासून ते 1 मार्चला त्यांच्या विद्यापीठातर्फे, गोवा विद्यापीठातर्फे विज्ञान, साहित्य आणि मराठी या भाषेवर त्यांनी परिसंवाद देखील आयोजित केलेला आहे. आज त्यांच्या या व्याख्यानाचा विषय आहे मराठी भाषेतील नोकरी आणि व्यवसायाच्या संधी. खरं तर आज मराठी भाषा दिन आहे. माझा मराठाचे बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजाची जिंके, अशी साक्षात मराठी भाषेची महती संत ज्ञानेश्वरांनी गायलेली आहे. परंतु केवळ महती गाऊन चालणार नाही, तर मराठीमध्ये जर करिअर करायचं असेल, उच्च पदव्युत्तर शिक्षण घेऊन रोजगार मिळवायचा असेल तर काय केलं पाहिजे, आपल्याकडे कोणती कौशल्य असली पाहिजे, हे घैसास सर आपल्या या बीज व्याख्यानातून आपल्याला सांगणार आहेत. मी माननीय घैसास सरांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. माननीय चिन्मय घैसास सर. आपल्या व्याख्यानाला सुरुवात करा.
धन्यवाद. सर, आवाज येतोय माझा? हॅलो. हा, हा, येतोय येतोय. सर आवाज. येतोय आवाज सर. बोला सर, येतोय आवाज. हॅलो. सर, आवाज ऐकू येतोय का? येतोय येतोय सर. हा, धन्यवाद. सर्वप्रथम शिक्षकांचे खूप खूप आभार. आणि आपण सर्वांना मराठी भाषा देण्याच्या हार्दिक शुभेच्छा. आता त्यांनी म्हटलं त्या पद्धतीने आजचा दिवस आपल्यासाठी खूप विशेष आहे, कारण आजच्या असा एक महत्वाचा विषय की ज्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांशी संबंध आहे. जैसा सर तुमचा आवाज स्पष्ट येत नाही, आवाज तुटतोय. तुमचा आवाज स्पष्ट येत नाही. जैसा सर. जैसा सर तुमचा आवाज येत नाही. तर आवाज येत नाही. हो, येतोय का सर? येतोय आवाज? हॅलो. हॅलो. तुटक आवाज येतोय जैसा सर तुमचा, तुटक. स्पष्ट आवाज ऐकू येत नाही. नाहीये का? स्पष्ट आवाज येत नाही सर, असं तुटत तुटत येतो रेंज नसल्यामुळे नेटवर्क. हॅलो. हा, बोला. हा हा, आता येतोय का आवाज? आता येतोय? येस, ओके. बर बर. तर येतो येतो एकूणच एकूणच आज ज्या एक महत्वाच्या विषयाच्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत, तर मराठी भाषा हा विषय म्हणून आपले विद्यार्थी शिकतात, तर त्यावेळी एक काय म्हणूया की त्यांच्या समोर अशी परिस्थिती निर्माण होते की मराठी भाषा हा विषय घेतल्यानंतर समोर करिअर किंवा व्यवसायात कोणत्या संधी उपलब्ध ज्यावेळेला करतात त्यावेळेला काही तरी जैसा सर आवाज येत नाही, आवाज. जैसा सर. जैसा सर तुमचा आवाज येत नाही. हॅलो. किंवा व्यवसायाच्या त्यामध्ये अद्याप त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत का? सर आवाज येत नाही. हॅलो हॅलो. आवाज आवाज तुमचा येत नाहीये स्पष्ट. जैसा सर. आता येतो, आता येतोय, आता येतोय. तुटतोय तुटतोय आवाज. हॅलो. काहीतरी. हॅलो. नाही, आवाज येत नाहीये. सर म्हणावा असं स्पष्ट आवाज येत नाही तुमचा. तर पुढे मी बोललो की आवाज येत नाहीये. जैसा सर.
हॅलो. हॅलो. नाही, आवाज तुटतोय तुमचा. हॅलो. हॅलो. आवाज हा, येतोय? येतोय. हा, येतोय आता. हा, बर. तर एकूण आपण ज्या वेळेला मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी या विषयाचा ज्या वेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की विद्यार्थ्यांसमोर काही एक ठराविक असे पर्याय अनेकदा विद्यार्थी आपल्या डोळ्यासमोर ठेवून असतात. परंतु त्याच्याच जोडीला आज नव्या युगामध्ये या काळानुसार आपल्याकडे जी काही परिस्थिती बदललेली आहे, नवीन अशा पद्धतीच्या ज्या काही नव्या साधनं म्हणा किंवा संधींचा जो एक आता आपल्याकडे एक ओढा यायला लागलेला आहे. तर त्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर विद्यार्थ्यांना आज निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे. तर त्याची एक ओळख किंवा त्याचा थोडासा परिचय आणि त्याची काय काय आपल्याला कौशल्य म्हणा किंवा जी काही एक प्रकारे आपल्याला आपली क्षमता विकास करण्याची गरज आहे, त्याचा देखील एक विचार आज आपण या निमित्ताने करणार आहोत. प्रामुख्याने ज्या वेळेला आपण मराठी भाषा आणि व्यवसाय किंवा रोजगाराच्या संधी असा आपण विचार करतो, त्यावेळेला जे क्षेत्र आहे ज्याचा अगदी प्रामुख्याने आपल्या डोळ्यांसमोर विचार येतो ते म्हणजे शिक्षकी किंवा प्राध्यापकी क्षेत्राचा महत्वाचा असा एक विषय. आणि ज्यामध्ये आपण बघतो की अगदी माध्यमिक किंवा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि त्यानंतर उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये आपण कशा पद्धतीने अध्यापनात हे करू शकतो याचा एक विचार विद्यार्थी नेहमी करत असतात. आता जर आपल्याला शिक्षक व्हायचं तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याची आपल्याला बऱ्यापैकी माहिती असेल. म्हणजे जर आपल्याला एक माध्यमिक शिक्षक व्हायचं असेल तर भाषा किंवा हा या विषयामधली पदवी आणि त्याच बरोबरीने आपल्याला शिक्षण शास्त्राची जी पद्धती ती देखील या ठिकाणी प्राप्त करावी लागते. आणि त्याच बरोबरीने समजा उच्च शिक्षण क्षेत्र म्हणजे कॉलेज किंवा विद्यापीठाच्या पातळीवर जर आपण प्राध्यापक होणार असू तर आपल्याला त्यासाठी महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे पदव्युत्तर पदवी बरोबरच आपल्याला नेट सेट ही जी काही पात्रता परीक्षा आहे ती देखील पूर्ण करावी लागते. त्याशिवाय या क्षेत्रामध्ये आपल्याला प्राध्यापक म्हणून रुजू होण्याची संधी नसते. आता या सगळ्या गोष्टी करत असतानाच म्हणजे या पात्रता परीक्षा म्हणा किंवा स्पर्धा परीक्षा आपण त्याची तयारी करत असताना आपल्याला एक महत्वाच्या गोष्टीकडे देखील लक्ष द्यायचं आहे. ते म्हणजे या क्षेत्रांमध्ये नवनवीन अशा पद्धतीचे जे काही नियमांमध्ये बदल होत आहेत तर या बदलांकडे सुद्धा आपल्याला प्रामुख्याने लक्ष देणं आवश्यक आहे. कारण काय होतंय की या क्षेत्रांमध्ये आज राज्य किंवा केंद्रीय पातळीवर देखील काही देश पातळीवर काही महत्वाचे बदल आपल्याला होताना दिसत आहेत. आणि त्यामध्ये विशेष करून आता आपल्याकडे नवीन जे काही नियम विद्यापीठ अनुदान आयोगाने लागू करण्याचा विचार केलेला आहे, ज्यामध्ये कॉलेज पातळीवर आपल्याला प्राध्यापक होण्यासाठी PhD ची आवश्यकता नसणार आहे. परंतु जर विद्यापीठामध्ये थेट आपल्याला सहाय्यक प्राध्यापक पदावर जर नियुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी PhD पदवी ही रुजू होण्याच्या वेळी आपल्याकडे असणं हे बंधनकारक करण्याचा देखील एक प्रस्ताव त्यामध्ये आहे. तर अशा काही ज्या नियमावली आहेत तर यांचा देखील कुठेतरी आपल्याला अनुभव किंवा त्याची माहिती आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. आणि या सगळ्याचा विचार करून आपल्याला योग्य त्या वेळी आपली पावलं उचलणं आवश्यक आहे. म्हणजे काय होतं की आपण आपला अभ्यास म्हणा किंवा आपली जी मेहनत आहे ती प्रामाणिकपणे करत असतो, परंतु या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत तर यांचा देखील आपण विचार करणं आवश्यक आहे. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे ज्या वेळेला अशा सगळ्या या अभ्यासक्रमांची म्हणा किंवा व्यवसायांची तयारी ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला त्या क्षेत्रातली जी काही एक पात्रता परीक्षा आहे किंवा त्या क्षेत्रामध्ये ज्या काही आपल्याला जे टप्पे पार पाडायचे आहेत, ज्या परीक्षा उत्तीर्ण व्हायच्या आहेत तर त्यासाठीची जी एक वेगळ्या प्रकारची तांत्रिक अशा स्वरूपाची जी तयारी किंवा त्या परीक्षा म्हणा किंवा त्या टप्प्यावरती जे काही तांत्रिक मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत तर त्याचाही कुठेतरी आपण विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे जसं आपण म्हटलं की कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये प्राध्यापक होण्यासाठी आपल्याला सेटनेट या पात्रता परीक्षा पूर्ण कराव्या लागतात. परंतु बऱ्याचदा असंही दिसून आलेलं आहे की विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांसाठी त्यांची जी
अभ्यासाच्या पातळीवरची जी काही तयारी आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नसते, परंतु या परीक्षा ज्या पद्धतीने घेतल्या जातात त्या पद्धतीचा फारसा विचार विद्यार्थ्यांनी केलेला नसतो किंवा त्या तंत्राचा विचार त्यांनी फारसा केलेला नसतो आणि त्यामुळे या माध्यमांमध्ये ज्या काही अडचणी किंवा त्या एकूण पद्धतीमध्ये ज्या काही अडचणी त्यांना सामोऱ्या जाव्या लागणार आहेत तर त्याचा विचार न केलेला असल्यामुळे बऱ्याचदा या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणं देखील विद्यार्थ्यांना कठीण जातं. उदाहरणार्थ ज्या वेळेला आपण नेटसेटचा विचार करतो तर आपल्याला माहिती आहे की नेट परीक्षा ही आता UGCच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने संगणकाच्या आधाराने ती घेतली जाते. तर बऱ्याचदा या संगणकाच्या आधाराने घेण्यात येणारी ही जी काही परीक्षा आहे या परीक्षेमध्ये आपल्याला संगणकाचा वापर उत्तम प्रकारे करता येणं, त्या संगणकाचा वापर करून ती प्रश्नपत्रिका सोडवत असताना त्यामध्ये प्रश्न वाचणं किंवा ती प्रश्नपत्रिका मागे पुढे करणं यामध्ये बऱ्याचदा जो वेळ आपला खर्च होतो किंवा काही ठिकाणी आपल्याला अधिक वेळ त्या ठिकाणी द्यावा लागतो. तर या सगळ्यामध्ये अनेक वेळेला असं दिसून येतं की विद्यार्थ्यांना उत्तरं माहिती असून देखील त्या माध्यमाचा किंवा त्या तंत्राचा फारसा सराव नसल्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना तिथे काही प्रश्न सोडवता आले नाहीत आणि त्यामुळे त्यांची जी काही पात्रता आहे ती त्यांना पूर्ण करता आली नाही. असा देखील एक अडचणीचा भाग त्यांच्या बाबतीत झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेकदा दुसरा महत्वाचा जो मुद्दा त्यामध्ये असा आहे तो म्हणजे की आपण आपल्या अभ्यासाची किंवा या सगळ्या शैक्षणिक गोष्टींची जी तयारी आहे ती अगदी काटेकोरपणे मनापासून आपण खूप मेहनतीने आपण त्याची तयारी करतो, परंतु जी पात्रता परीक्षा आपल्याला पूर्ण करायची आहे त्या पात्रता परीक्षेसाठीचा साधारणपणे जो काही एक कट ऑफ जी काही त्याची असते तर ती नेमकी किती असते, म्हणजे किती टक्केवारी आपण जर मिळवली तर आपण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ याचा जो काही एक अंदाज किंवा त्याची जी काही ही जी एक प्रशासकीय अशा पद्धतीची जी बाजू आहे ती देखील विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपण या परीक्षांसाठी तयारी करत असताना फक्त अकॅडमिक या अशा दृष्टिकोनातून नव्हे तर त्याची जी काही टेक्निकल किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अशा पद्धतीचा जो त्याचा भाग आहे त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं आवश्यक आहे आणि त्या अर्थाने जर आपण त्याची तयारी केली तर मला वाटतं निश्चित या क्षेत्रांमध्ये आपण निश्चित यश मिळवू शकू आणि आपल्याला उत्तम प्रकारे एक शिक्षक किंवा प्राध्यापक म्हणून आपलं काम करता येईल. आता या बरोबरीनेच ज्यावेळेला आपण शिक्षक किंवा प्राध्यापक होण्याचं त्यावेळेला एक उद्दिष्ट किंवा एक स्वप्न आपण महत्वाकांक्षा आपल्या डोळ्यांसमोर जेव्हा ठेवतो तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांना माझं एवढंच एक प्रांजळ असं एक निवेदन आहे की फक्त आपल्याला फार चांगल्या पद्धतीने आर्थिक मोबदला किंवा सुट्ट्या वगैरे किंवा अर्धा दिवस काम अशा पद्धतीची काही एक सोय त्या क्षेत्रामध्ये आहे एवढं बघून त्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी येऊ नये खरं तर, कारण बऱ्याचदा अनेक लोकांच्या बाबतीत अनेक तरुणांच्या बाबतीमध्ये असं पाहायला मिळतं की शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा शिक्षक म्हणून आपल्याला कशाला यायचं आहे तर तिथे फार काही आपल्याला परिश्रम नसतात किंवा अशा पद्धतीने फार काही आपल्याला तिथे मेहनत करायची नाहीये आणि त्या मानाने आपल्याला फार चांगलं सुखवस्तू अशा पद्धतीचं जीवन तिथे आपल्याला एक करिअर करता येईल असा एक समज बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो. परंतु एक शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्यावर जी काही म्हणून एक समाजाचं जे देणं आपण लागतो किंवा जी एक नैतिक अशा पद्धतीची जी जबाबदारी आहे ती सगळी आपण पूर्णपणे जर पार पडणार असू किंवा त्याचं जर एक त्याची जबाबदारी जर आपण जर पेलू शकणार असू तरच कुठेतरी आपण या क्षेत्रामध्ये यावं आणि हा जो काही एक विचार आहे तो विचार करूनच आपण या क्षेत्रामध्ये येण्याविषयीचा निर्णय आपण घ्यावा हे अतिशय महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आपण ही जर तयारी सगळी केली तर आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये एक शिक्षक म्हणून प्राध्यापक म्हणून आपल्याला निश्चितपणे फार चांगल्या पद्धतीने आपलं कार्य करता येण्याची संधी निश्चित तिथे उपलब्ध आहे. आता या व्यतिरिक्त म्हणजे एक शिक्षक किंवा प्राध्यापक म्हणून काम करण्या व्यतिरिक्त ज्या अन्य काही क्षेत्रांमध्ये आज आपल्याकडे संधी उपलब्ध आहेत त्याचा देखील आपण इथे आज विचार करणार आहोत, त्याचा आपण परिचय करून घेणार आहोत. शिक्षण क्षेत्राच्या जोडीला दुसरा जो एक महत्वाचा रोजगाराचा किंवा व्यवसायाचा जो एक मार्ग आपल्या समोर आज उपलब्ध आहे तो आहे पत्रकारितेचा. म्हणजे आज आपण जर बघितलं तर एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या शहरामध्ये किंवा एकूणच आपल्या राज्यामध्ये पत्रकारांची किंवा या प्रसार माध्यमांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या आणि त्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या संधी आणि आवश्यक मनुष्यबळ या सगळ्याचा जर आपण जर एक नीट संख्यात्मक दृष्ट्या विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की या क्षेत्रामध्ये आज आपल्याला भरपूर काम करता
आपला रोजगार निर्माण करण्याची संधी आहे, आपलं स्वतःचं करिअर करण्याची संधी आहे. फक्त त्यासाठी आवश्यक अशा काही मूलभूत कौशल्यांची म्हणा किंवा काही क्षमतांचा विकास आपल्याला करणं आवश्यक आहे. आता या क्षेत्रामध्ये नेमक्या रोजगाराच्या संधी किती प्रमाणात उपलब्ध आहेत याचा जर एक आढावा आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्या राज्यामध्ये एकूण ढोबळमानाने वर्तमानपत्रांची किंवा वृत्तवाहिन्यांची संख्या किंवा अशा पद्धतीची जी प्रसार माध्यमं आहेत यांची एकूण संख्या किती आहे याचा आपण थोडासा जर अभ्यास केला किंवा त्याची जर साधारणपणे आपण त्याची स्टॅटिस्टिक्स जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने या क्षेत्रात आज भरपूर माणसं काम करत आहेत आणि तिथे किती मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या लोकांची गरज, वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणाऱ्या लोकांची गरज आपल्याला आज त्या ठिकाणी आहे आणि त्याचाही उल्लेख मी इथे करणार आहे. आता पत्रकारितेमध्ये सगळ्यात आधी सुरुवातीला अगदी आपण सर्वसामान्य स्तरावरचा जर विचार केला तर आज आपल्या समोर महत्वाचा जो एक मार्ग आहे तो म्हणजे किंवा वार्ताहर होण्याचा. म्हणजे वर्तमानपत्र असो किंवा वृत्तवाहिनी असो या सगळ्यांसाठी सगळ्यात आधी प्रामुख्याने जो एक घटक त्या सगळ्या त्यांच्या पुढच्या कामाचा आधारभूत अशा पद्धतीचा जो घटक आहे तो आहे त्या वर्तमानपत्राचा किंवा त्या वृत्तवाहिनीचा पत्रकार किंवा वार्ताहर. म्हणजे एखाद्या ठिकाणी घडणारी एखादी घटना किंवा एखादा प्रसंग, एखादा कार्यक्रम या सगळ्याची जी मूलभूत माहिती आहे ही त्या वर्तमानपत्रापर्यंत पोहोचवणारा किंवा त्या वृत्तवाहिनीला देणारा जो मुख्य घटक ज्याला आपण ऑन ग्राउंड अशा पद्धतीने जो कार्य करत असतो, प्रत्यक्षात त्या घटनेच्या ठिकाणी जाऊन जो काम करत असतो तो जो एक वार्ताहर आहे किंवा पत्रकार आहे त्याचं काम हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. आणि या वार्ताहरासाठी किंवा वार्ताहराच्या किंवा पत्रकाराच्या कामासाठी आपल्याकडे काय आवश्यक आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक प्रकारचा चपळपणा. म्हणजे एखादी घटना जर अतिशय तातडीने आपल्याला जर ती कव्हर करायची असेल, ती घटना जर आपल्याला तिथे त्या घटनेची माहिती मिळवायची असेल तर ताबडतोब आपल्याला त्या ठिकाणी जाणं आवश्यक असतं. तिथे गेल्यानंतर बारकाईने त्या घटनेचं सगळं निरीक्षण करणं, त्यातले सगळे महत्वाचे तपशील गोळा करणं, त्या सगळ्या तपशिलांची फार सुसंगत अशा पद्धतीने त्याची मांडणी करणं आणि ती मांडणी करून त्याची एक सूत्रबद्ध बातमी तयार करून किंवा त्याचं एक वृत्त तयार करून ते आपल्या कार्यालयामध्ये किंवा वृत्तवाहिनीच्या कार्यालयामध्ये पाठवणं हे सगळं काम हे त्या पत्रकाराला किंवा वार्ताहराला करायचं असतं. आता ज्यावेळी तो हे सगळं काम करत असतो त्यावेळेला वार्ताहर किंवा पत्रकाराने ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की या ठिकाणी आपण जी काही माहिती आपण त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये किंवा आपल्या वरच्या वरिष्ठ लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत तेवढाच मजकूर हा त्यांच्यासाठी निवड करण्यासाठी उपलब्ध असेल. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या हातामध्ये दुसरं काही असणार, त्यांच्या हातामध्ये दुसरं काही असणार नाही याची खबरदारी ही आपण याचा देखील विचार आपल्याला करायचा असतो. उदाहरणार्थ आज आपण बऱ्याच असं पाहतो की एखाद्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी बरोबरच म्हणजे त्या वार्ताहराच्या बरोबरच एक कॅमेरामॅन हा त्या ठिकाणी त्या घटनेच्या ठिकाणी उपलब्ध असतो आणि तो कॅमेरामॅन जो आहे हा त्या सगळ्या घटनेचं जे एकूण जे चित्रीकरण आहे ते तो करत असतो. आता हे चित्रीकरण करत असताना कार्यालयामध्ये बसणारे उपसंपादक किंवा संपादक जे आहेत त्यांना तेवढंच दिसत असतं जेवढा तो कॅमेरामॅन किंवा तो छायाचित्रकार जे काही टिपणार आहे आपल्या कॅमेऱ्यातून तेवढंच त्यांना दिसणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष घटनास्थळी असणारा जो पत्रकार आहे, जो वार्ताहर आहे त्याने अतिशय काळजीपूर्वक, बारकाईने आणि सजगपणे हा निर्णय घ्यायचा आहे की या कॅमेऱ्यातून आपल्याला लोकांपर्यंत जे पोहोचवायचं आहे ते नेमकं काय आहे. कारण प्रत्यक्ष त्या घटनेच्या ठिकाणी तो स्वतः हजर असतो आणि त्यामुळे जे कॅमेराला दिसतं तेवढंच जगाला दिसणार असतं, परंतु त्याच्या बाहेरची जी त्या ठिकाणची वास्तव परिस्थिती आहे ही फक्त त्या पत्रकारालाच माहिती असते. त्यामुळे त्यातलं नेमकं काय निवडायचं हा निर्णय पत्रकाराने घ्यायचा असतो. त्यानंतर जेव्हा तुम्ही त्याची बातमी तयार करून पाठवता तेव्हा त्या बातमीच्या एकूण मांडणीतलं जे काही त्यातली भाषिक अशा पद्धतीचं कौशल्य आहे तेही तुमचं फार चांगलं असणं आवश्यक आहे. कारण त्यावरूनच त्या बातमीचा खरा अर्थ किंवा नेमका अर्थ हा लोकांपर्यंत बऱ्याचदा पोहोचत असतो. त्यामुळे ही जी पत्रकाराची किंवा वार्ताहराची भूमिका आहे ही अशा दृष्टीने फार महत्वाची ठरते. आणि त्यामध्ये देखील आणि कसं असतं की
आज आपल्याकडे वर्तमानपत्रांची आणि सगळ्या वृत्तवाहिन्यांची जर संख्या एकूण जर आपण बघितली तर आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या वर्तमानपत्रांच्या किंवा प्रसार माध्यमांतल्या या संस्थांच्या कामासाठी फार मोठ्या संख्येने आपल्याला मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि या क्षेत्रामध्ये करिअर करता येण्याची ही फार मोठी संधी देखील आज तरुणांसमोर आहे. आता या नंतरच्या टप्प्यावर आपण बघतो की पत्रकारितेमध्येच दुसरं एक जे महत्वाचं पद आहे किंवा जी एक जबाबदारी आहे ती आहे उपसंपादकाची. त्या उपसंपादकाची जबाबदारी अशी असते की ही जी काही बातमी किंवा हे जे काही वृत्त त्यांच्यापर्यंत आलेलं आहे तर त्यातला जो आवश्यक मजकूर आहे तो आवश्यक मजकूर घेऊन त्यापासून एक फार चांगली प्रभावी अशी बातमी आपण तयार करणं हे त्या उपसंपादकाचं महत्वाचं काम असतं, त्याची ती जबाबदारी असते. आता हे सगळं करत असताना जसं मगाशी म्हणाल त्याप्रमाणे पत्रकार तुमच्याकडे जे काही पाठवतो किंवा तुमचा वार्ताहर तुम्हाला जी काही बातमी पाठवतो, माहिती पाठवतो, त्यातलंच उत्तम असं काहीतरी तुम्हाला निवडण्याचं संपादकाला त्या ठिकाणी पार पाडावं लागत असतं. त्यामुळे एखाद्या बातमीतला नेमका कोणता मजकूर आपण घ्यायचा किंवा नेमका कोणता मुद्दा घ्यायचा याचा म्हणून जो काही एक निर्णय आहे हा त्या ठिकाणी आपल्याला करावा लागत असतो. तर ही जबाबदारी म्हणजे भाषिक कौशल्य असण्याबरोबरच तुमच्याकडे संपादन कौशल्य फार चांगलं आवश्यक असतं. आता त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा टप्पा त्या वर्तमानपत्राचा प्रमुख किंवा त्या वृत्तवाहिनीचे प्रमुख म्हणून संपादकाची जी भूमिका आहे. आता संपादक हा एकूण या सगळ्या पातळ्यांवरच्या एकूण सगळ्या व्यवहाराला थेट कारणीभूत असतो किंवा थेट जबाबदार असतो. तर या संपादकाची जबाबदारी ही इतरांपेक्षा अधिक प्रमाणामध्ये असते आणि या संपादकाने या एका गोष्टीचा निर्णय घ्यायचा असतो की एकूण आपल्या वर्तमानपत्राची जी काही म्हणून ध्येय धोरणं आहेत किंवा आपल्याला या बातमीतून नेमकं काय पोहोचवायचं आहे या सगळ्याच्या अनुषंगाने आपल्याला या बातमीतला नेमका कोणता भाग कशा पद्धतीने लोकांसमोर अनेकदा या सगळ्या मंडळींनी तयार केलेली जी बातमी आहे तर ती बातमी घ्यायची का नाही याचा निर्णय सुद्धा अनेक वेळेला त्या संपादकाला करावा लागत असतो आणि या संपादकाची जी भूमिका आहे ती फार अतिशय महत्वाची असते कारण त्यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला किंवा कोणत्याही घटनेला किंवा कोणत्याही एखाद्या नंतरच्या प्रकरणाला सामोरं जाण्याची जबाबदारी या संपादकावरती असते. त्यामुळे संपादकाची भूमिका ही अतिशय महत्वाची. आज आपण जर बघितलं तर संपादकाचं काम हे किती म्हणजे घाई गडबडीचं म्हणा किंवा अतिशय फार ज्याला आपण हॅपनिंग अशा पद्धतीचं जे आयुष्य आहे ते किती अगदी जलद गतीने धावणारं अशा पद्धतीचं असतं हे आपण बऱ्याच वेळेला या वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमांमधून आपण पाहतो. आणि जो संपादक आहे आता एखाद्या वर्तमानपत्राच्या किंवा वृत्तवाहिनीच्या कार्यालयामध्ये उपसंपादकाची भूमिका घेणारे अनेक लोक असतात. म्हणजे एखादा उपसंपादक हा फक्त क्रीडा विषयक घटना पाहणारा असू शकतो किंवा राजकारण, अर्थकारण, सांस्कृतिक, मनोरंजन क्षेत्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी त्या क्षेत्राच्या संदर्भात येणाऱ्या बातम्या निवडण्यासाठी किंवा त्या तयार करण्यासाठी त्याला एक अंतिम रूप देण्यासाठी वेगवेगळे अनेक उपसंपादक असण्याची शक्यता असते आणि असे असतातही. परंतु संपादक जो आहे तो मात्र एकच असतो आणि या संपादकाला सगळ्या क्षेत्रातलं जवळजवळ सगळंच माहिती असणं म्हणजे त्यातला तो तरबेज असेल तसं नाही परंतु त्याला त्या सगळ्या क्षेत्रांमधलं ज्याला आपण एक जॅक ऑफ ऑल ट्रेड्स असं म्हणतो अशा पद्धतीने सगळ्या क्षेत्रातलं बहुतांश सगळं त्याला माहिती असणं हे अतिशय आवश्यक असतं. अनेकदा आपण असं पाहतो की एखाद्या वृत्तवाहिनीवरती म्हणा किंवा अशा चॅनल्सवर महत्वाच्या एखाद्या सन्माननीय व्यक्तीची मुलाखत देखील या संपादकांनी घ्यावी लागते आणि ती घेत असताना ती व्यक्ती ज्या कुठल्या क्षेत्रातली असेल त्या क्षेत्रातली किमान काही बेसिक अशी माहिती, मूलभूत प्राथमिक माहिती ही त्या संपादकाला असावी लागते आणि जेवढं त्या संपादकाचं ज्ञान किंवा त्याचा अनुभव त्याच्याजवळ असणारी माहिती जेवढी जास्त प्रगल्भ किंवा फार चांगल्या पद्धतीची असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्या वृत्तवाहिनीचं काम हे प्रभावीपणे लोकांसमोर जाताना किंवा त्याबद्दलचा एक जो विश्वास आहे हा देखील अधिक जास्त प्रमाणामध्ये तिथे वाढीस लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता या सगळ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी किंवा या क्षेत्रामध्ये करिअर करायचं जर असेल तर त्यासाठी आपल्याकडे काही फक्त खाजगी संस्थांवरच आपण अवलंबून राहायची गरज नाही.
दुसरा जो एक मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याकडे सरकारी पातळीवर माहिती प्रसारण करणाऱ्या अनेक अशा संस्था आहेत. म्हणजे पत्र सूचना कार्यालय, ज्याला PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो असं म्हटलं जातं. तर ती पत्र सूचना कार्यालयाची एक प्रचंड मोठी संस्था आज आपल्याकडे राष्ट्रीय पातळीवर जी थेट प्रसारण मंत्रालय म्हणजे भारत सरकारचं जे माहिती आणि प्रसारण मंत्रालय आहे, तर त्यांच्या अखत्यारीत येणारी ही UPSCच्या सर्व्हिस कॅडर मधली अशी एक वेगळी संस्था आहे आणि तिथे महत्वाच्या पदांवरती काम करणारी माणसं देखील त्यांना आवश्यक असतात. त्यांची भरती ही थेट UPSCच्या माध्यमातून म्हणजे इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस IIS या कॅडरमध्ये त्यांची निवड असते आणि या माध्यमातून सरकारी अशा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत किंवा जिथे जिथे माहिती अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करावी लागते अशा ठिकाणी आपल्याला तिथे वेगवेगळ्या पातळ्यांवर गॅझेटेड, नॉन गॅझेटेड म्हणजे राजपत्रित, अराजपत्रित अशा वेगवेगळ्या पदांवर या व्यक्तींची नेमणूक दरवर्षी होत असते. दरवर्षी UPSCच्या परीक्षेतून IIS साठी अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांची निवड होते, त्यांची नियुक्ती होते. तर या क्षेत्रांमध्ये सुद्धा आपल्याला करिअर करता येणं आवश्यक आहे, शक्य आहे आणि त्या त्या राज्यांमध्ये म्हणा किंवा त्या त्या प्रदेशांमधली तिथली स्थानिक जी भाषा असेल त्या भाषेतला त्या परीक्षेमध्ये जर उत्तीर्ण झाला तर त्या त्या क्षेत्रांमध्ये म्हणजे आज आपल्याकडे दूरदर्शन किंवा आकाशवाणी या महत्वाच्या 2 प्रसारण संस्था आहेतच, परंतु त्याचबरोबर त्या त्या प्रत्येक राज्यामध्ये स्थानिक पातळीवर पत्र सूचना कार्यालय असतात जी या सगळ्या महत्वाच्या म्हणजे अधिकृतपणे या सगळ्या बातम्या किंवा ही माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ती करत असतात. त्याचबरोबर राज्य सरकारचं माहिती आणि प्रसिद्धी खातं हे देखील त्या ठिकाणी कार्य करत असतं. तर त्या कार्यालयामध्ये सुद्धा त्यांच्या त्या मध्ये अनेक वेगवेगळी अशी असतात किंवा वेगवेगळ्या व्यक्तींची त्या ठिकाणी गरज असते जे या प्रसार माध्यमांचं काम जे आहे हे देखील सरकारच्या वतीने सरकारी अधिकारी म्हणून करत असतात. तर तिथे देखील आपल्याकडे वेगवेगळी अशी करिअरची संधी आपल्याला उपलब्ध आहे. तर हा सगळा एकूण पत्रकारितेच्या बाबतीत अशा पद्धतीने वेगळ्या टप्प्यांवर किंवा वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या पातळ्यांवर आपण काम करून आपला एक रोजगार निर्माण करू शकतो. आता याच्या जोडीलाच काही पूरक असे व्यवसाय देखील तिथे आहेत आणि त्यांचा देखील आपण फार चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो. आज आपण जर वृत्तवाहिनीचा विचार केला तर अनेक वेळेला आपण पाहतो की वृत्तवाहिन्यांवर हमखास वरतीवर असे अनेक कार्यक्रम असतात जे वृत्तवाहिनीमध्ये बातमीपत्राच्या जोडीला पूरक अशा पद्धतीचे कार्यक्रम म्हणून देखील दाखवले जातात. उदाहरणार्थ आज मराठी भाषा दिवस आहे तर त्या निमित्ताने मराठी भाषा दिनाचं महत्व सांगणारा असा एक छोटासा त्या ठिकाणी एक लघुपट देखील किंवा असा माहितीपट त्या ठिकाणी दाखवला जाण्याची शक्यता असते. तर हा जो काही माहितीपट आहे त्याचं लेखन करण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यासाठी व्हॉइस ओव्हर ज्याला असं आपण म्हणतो तर जे निवेदन आहे त्या कार्यक्रमाचं निवेदन आहे ते करण्यासाठी उत्तम प्रकारे ज्याची आवाजाची फेक किंवा शब्द भाषिक कौशल्य किंवा त्याचं वक्तृत्व कौशल्य फार चांगलं असेल अशाची त्या ठिकाणी गरज असते. आणि हे जे माहितीपट आहेत हे लिहिण्यासाठी किंवा त्याच्यासाठी निवेदन करणारा माणूस हा ठिकाणी आवश्यक असतो, ज्याला आपण व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणतो किंवा क्रिएटिव्ह रायटर जो असतो हा त्या ठिकाणी आवश्यक असतो. आणि त्या अशा लोकांची देखील या सगळ्या वृत्तवाहिन्यांवर म्हणा किंवा वेगवेगळ्या ज्या मनोरंजन वाहिन्या आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा यांची फार मोठ्या प्रमाणात आज गरज आहे, त्यांना फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि अगदीच जर आपण त्याचा आर्थिक मोबदला किंवा त्याचा मानधन याचा जर विचार केला तर अन्य कुठल्याही सरकारी स्तरावर आपण काम करताना एखाद्या नोकरी व्यवसायामध्ये जेवढा आर्थिक मोबदला त्याचा मिळतो तितकाच किंवा किंचित त्यापेक्षा कधी कधी मोठ्या प्रमाणात देखील म्हणजे आज या गोष्टी अतिशय आपण अगदी सहजपणे आपण त्याचा वेध घेऊ शकतो. म्हणजे आपण नुसतं जर इंटरनेटवर आपण शोधायला गेलो तर साधारणपणे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नावाजलेल्या मंडळी आहेत तर त्यांना साधारणपणे त्यांचा आर्थिक मोबदला किती मिळतो याचा सुद्धा एक अभ्यास म्हणजे अगदी आपण खाजगी संस्थांतल्या आर्थिक मोबदल्याचा फार आपण आकडा आपल्याला फार चांगल्या पद्धतीने कळेलच असं नाही, परंतु सरकारी पातळीवर माहिती अधिकारी म्हणून किंवा एखाद्या केंद्राचे प्रमुख म्हणून किंवा संचालक म्हणून काम करताना आज या महत्वाच्या पदांवर काम करण्यासाठी त्यांना जो आर्थिक मोबदला मिळतो तो इतका चांगला आहे की त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला उत्तम प्रकारे आपलं जे भाषिक कौशल्य आहे
वापरण्यासारखा जो पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे सूत्रसंचालन. जर आपण सगळ्या वाहिन्यांचा जर नीट विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की एक सूत्रसंचालक म्हणून आज आपल्याला या क्षेत्रांमध्ये काम करता येणं शक्य आहे आणि तशा अनेक संधी आज आपल्या समोर उपलब्ध आहेत. म्हणजे आज आपण असं बघतो की अनेक वेगवेगळ्या आज आपल्याकडे चॅनल्स आहेत, ज्या वाहिन्या आहेत, त्या वाहिन्यांवर असे कितीतरी कार्यक्रम आहेत ज्या कार्यक्रमांमध्ये आपण प्रामुख्याने एका व्यक्तीच्या सूत्रसंचालनावर तो कार्यक्रम चालताना आपण त्याला पाहू शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती ही त्या सगळ्या कार्यक्रमाचं सगळं सूत्र आपल्या एकट्याच्या कौशल्यावर ती बांधून ठेवत असते. म्हणजे मग ते विनोदी कार्यक्रम असतील, स्टँडअप कॉमेडी असतील किंवा एखादा प्रश्नमंजुषा पद्धतीचा कार्यक्रम असेल किंवा त्याच बाजूला दुसरा एक कार्यक्रम पाककृतीचा असू शकेल किंवा अगदी घरोघरी भेटी द्यायच्या, त्यांच्याशी संवाद साधायचा, अशा पद्धतीचा एखादा सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम असू शकेल. म्हणजे कार्यक्रमाचं स्वरूप जरी कोणतंही असलं तरी देखील आज आपल्याकडे असे अनेक अभिनेते आहेत, कलावंत आहेत, अशा अनेक मान्यवर व्यक्ती आहेत. अनेक वेळेला पर्यटनाच्या संदर्भामध्ये एखादा कार्यक्रम असतो ज्यामध्ये एखादी व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन त्या ठिकाणची जी माहिती आहे ती रसिकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात. तर त्यामध्ये त्यांची जी भूमिका आहे ती फक्त एका सूत्रसंचालकाची असते. त्यांना तिथे भेटी द्यायच्या, लोकांशी संवाद साधायचा, अशा पद्धतीने म्हणजे ज्याला इन हाऊस, ज्याला आपण इन स्टुडिओ, इनडोर आणि आउटडोर अशा दोन्ही पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालत असतं. आता या सगळ्या क्षेत्रांमध्ये जर तुम्ही विचार केला तर प्रामुख्याने त्या व्यक्तीजवळ उत्तम प्रकारे, ज्याला प्रेझेंटेशन, सादरीकरणाचं कौशल्य, त्याच्याजवळ उत्तम भाषिक कौशल्य, भाषेवरची चांगली पकड आणि भाषिक अशा वक्तृत्वाचं कौशल्य जे आहे हे त्याच्याजवळ असणं आवश्यक आहे. हे जर असेल तर एखादी व्यक्ती उत्तम सूत्रसंचालक देखील होऊ शकते. तुमच्यापैकी अनेकांजवळ अशा पद्धतीचं वक्तृत्व कौशल्य निश्चित असेल तर याचाही विचार तुम्ही एक उत्तम सूत्रसंचालक म्हणून देखील करू शकता. आणि फार चांगला म्हणजे सांगायला इथे आनंद होतो की तुमच्या प्राध्यापक. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? हा बोल बोल, आवाज येतोय, आवाज येतोय. होय होय होय, बर बर बर. हा, मला वाटलं कोणीतरी काही प्रश्न विचारणार आहे की काय असं वाटलं. हो, तर इथे या ठिकाणी जेव्हा आपण सूत्रसंचालनाचा विचार करतो त्यावेळेला प्राध्यापक पोपट माने हे जे तुमच्या महाविद्यालयामध्ये अध्यापन करतात एक मिनिट काय तुम्हाला अनम्यूट करतो. इतरांना अनम्यूट करायच्या तुम्हाला क्लिक केले. बर 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 बर. हा हा, बोला बोला आता बोला. तर या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे आज आपल्याकडे वृत्तवाहिन्या असतील किंवा या मनोरंजन वाहिन्या असतील तर त्या वाहिन्यांमध्ये सुद्धा आपल्याला उत्तम प्रकारे असं वक्तृत्व कौशल्य वापरून त्या आधाराने आपला कार्यक्रम चालवणारी अनेक मंडळी पाहता येतील. म्हणजे एखादा कार्यक्रम आणि एखादी व्यक्ती, एखादा सूत्रसंचालक या अशी काही समीकरणं आज आपण पाहू शकतो. आणि एखाद्या व्यक्तीच्या नावावर, एखाद्या व्यक्तीमुळे अनेक वर्ष एखादा कार्यक्रम चालताना आपण पाहिलेला असेल तर अशी ही जी सूत्रसंचालकाची भूमिका आहे ती देखील आपण पार पाडतो. आणि फक्त अशा वाहिन्यांवरच नव्हे तर ही सूत्रसंचालकाची भूमिका आपल्या आजूबाजूच्या काही एखाद्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा एक सूत्रसंचालक म्हणून आपल्याला जी भूमिका पाहिजे असते किंवा सूत्रसंचालकाची गरज जी त्या ठिकाणी असते ती देखील आपण पार पाडू शकतो. आणि तिथे सुद्धा आपल्याला त्याचा फार चांगल्या पद्धतीने आर्थिक अशा पद्धतीचा मोबदला देखील मिळू शकतो. एक स्वतंत्र असं आपलं
ज्याला फ्रीलान्स अशा पद्धतीने आपण आपला स्वतःचा रोजगार, आपलं करिअर हे त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. आता प्रसार माध्यमांमध्ये जर आपण त्याचा विचार करायचा झाला तर प्रसार माध्यमांमधली अशा स्वरूपाची अजून एक वेगळी संधी म्हणजे वृत्त निवेदकाची. आता वृत्त निवेदक जर तुम्हाला व्हायचं असेल तर त्यासाठी सुद्धा सूत्रसंचालकाच्या त्या भूमिकेप्रमाणेच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे भाषिक कौशल्य तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. परंतु वृत्त निवेदकाची भूमिका ही बहुतेकदा ही त्या स्टुडिओ पुरती मर्यादित असते. परंतु वृत्त निवेदकाला फक्त एकाच विशिष्ट विषयाच्या संदर्भात नव्हे, म्हणजे एखाद्या मनोरंजन संस्थेच्या किंवा वाहिनीच्या कार्यक्रमासाठी म्हणून एखाद्या सूत्रसंचालकाला एखादा विशिष्ट मुद्दाच प्रत्येक कार्यक्रमामध्ये घ्यायचा असतो. म्हणजे पाककृतीचा कार्यक्रम असेल, पर्यटनाचा कार्यक्रम असेल, तर त्याला फक्त त्या एका विशिष्ट क्षेत्राच्या संदर्भातलेच काही प्रश्न म्हणा किंवा त्याचीच माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवायची असते. परंतु वृत्त निवेदकाला मात्र आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा संदर्भ हा आपल्या या सादरीकरणामध्ये घ्यावा लागतो. अनेक वेळेला आपल्याला प्रश्न विचारावे लागत असतात, वेगवेगळ्या प्रकारची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची असते. त्यामुळे वृत्त निवेदकाला मात्र भाषिक कौशल्याबरोबरच त्याच्या वक्तृत्व कौशल्याबरोबरच अन्य सगळ्या क्षेत्रांची किमान काही बेसिक अशी माहिती असणं अतिशय आवश्यक असतं. त्यामुळे अशी जर तुमची स्वतःची क्षमता तुम्ही जर विकसित केली तर तुम्ही उत्तम प्रकारे वृत्त निवेदक देखील होऊ शकता. म्हणजे फार मोठ्या स्तरावरचे, राष्ट्रीय स्तरावरचे जसे आपल्याकडे न्यूज चॅनल्स आहेत त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर सुद्धा आज आपल्याकडे अशा वेगवेगळ्या वाहिन्या उपलब्ध आहेत आणि स्थानिक पातळीवरचे जे काही प्रश्न आहेत किंवा आपल्या राज्य स्तरावरचे असतील किंवा जिल्हा स्तरावरचे प्रश्न असतील तर या प्रश्नांचं सुद्धा जे काही एक सादरीकरण आहे किंवा ते प्रश्न लोकांसमोर पोहोचवणं, त्या गोष्टी लोकांसमोर आणणं, यासाठी सुद्धा अनेक नव्या वाहिन्या आपल्याकडे येताना आपल्याला दिसतात आणि त्यामध्ये सुद्धा अशा काही कुशल मनुष्यबळाची गरज आपल्याला असते. त्यामुळे या अशा पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या संधींचा देखील तुम्ही निश्चितपणे विचार करू शकता. म्हणजे पत्रकारितेमध्ये आपल्याला पत्रकार किंवा वार्ताहर होणं, उपसंपादक, संपादक, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, त्यासाठी स्क्रिप्ट रायटर, त्याचबरोबर सूत्रसंचालक किंवा वृत्त निवेदक अशा वेगवेगळ्या भूमिका आपण तिथे पार पाडू शकतो. आता यापेक्षा थोडं एक वेगळं आपण जर क्षेत्र जर विचारात घेतलं तर आहे ते म्हणजे भाषांतराचं. आता भाषांतर हा घटक ज्या वेळेला आपण चर्चेला घेतो तेव्हा भाषांतराचं मूळ सूत्रच असं आहे की त्यामध्ये एकापेक्षा अधिक भाषांचा आपल्याला परिचय आणि उत्तम अशा पद्धतीचं त्यावरचं प्रभुत्व आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. म्हणजे आज जितक्या जास्त भाषा तुम्हाला येतील तितकं तुमचं जे स्थान आहे, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जाल तिथे तुमची जी तुमचं जे महत्व आहे ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तिथे अधोरेखित झालेलं तुम्हाला दिसेल. विशेष करून एक करिअर म्हणून, रोजगाराची संधी म्हणून जर आपण भाषांतराचा विचार करणार असू तर तिथे कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याचा आपण आधी विचार करूया किंवा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये भाषांतराची गरज आहे. आज वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बहुराष्ट्रीय अशा पद्धतीच्या ज्या कंपन्या आहेत तर या कंपन्यांच्या बरोबरीने आपल्या ज्या सरकारी संघटना आहेत, संस्था आहेत, या संस्थांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला भाषांतरकारांची गरज आज भासते. आता मुळातच आपण असं पाहतो की अलीकडच्या काळामध्ये विज्ञान तंत्रज्ञान म्हणा किंवा राजकीय पातळीवर किंवा आर्थिक किंवा उत्पादन किंवा या बाजारपेठ या क्षेत्रांमध्ये जी काही जागतिक स्तरावरची एक ज्याला आपण जागतिकीकरण झालेलं आहे किंवा जग झपाट्याने या सगळ्या गोष्टींमुळे जवळ येऊ लागलेलं आहे. त्यामुळे जगातल्या सगळ्या लोकांचा अगदी झपाट्याने आणि फार वेगाने एकमेकांशी संपर्क येऊ लागलेला आहे, लोकांची एकमेकांशी सरमिसळ होऊ लागलेली आहे आणि त्यामुळे असं होतंय की आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जी एक मागणी आहे उत्पादनांची म्हणा किंवा मनुष्यबळाची मागणी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते. ज्या वेळेला उद्योगधंद्यांची जेव्हा प्रगती होते किंवा त्यांचा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये जेव्हा विस्तार होतो त्यावेळेला आपलं जे काही उत्पादन आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्या देशातल्या लोकांशी संपर्क करण्यासाठी किंवा त्यांच्याशी स्वतःला जोडण्यासाठी त्यांच्या भाषेमध्ये संपर्क साधणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि अशा वेळेला या सगळ्या कंपन्यांना आवश्यकता असते ती म्हणजे आपल्या उत्पादनाची माहिती स्थानिक पातळीवर लोकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवता येण्याची. आणि मग अशा वेळेला तुम्हाला जर कुठला पदार्थ असेल किंवा जे उत्पादन असेल ते ज्या कुठल्या भाषेतून
ते तयार झालेलं आहे किंवा ज्या प्रदेशातून ते येतंय, तर त्याची माहिती ही आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या उत्पादनाची माहिती देणारी माहिती पुस्तिका असेल किंवा जे काही पत्रक असेल, तर ते भाषांतरित करणं, त्याच्याविषयीची जाहिरात तयार करणं, त्याविषयीची लोकांपर्यंत प्रसिद्धी करणं, या सगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारे भाषांतरकार हे या कंपन्यांना आवश्यक असतात. आता याच बरोबर आपण सरकारी पातळीचा विचार केला तर आज राजकीय किंवा अशा या आर्थिक वेगवेगळ्या एकजुटीमुळे अनेक राष्ट्र एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मग या राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या प्रकारची देवाणघेवाण, वेगवेगळ्या प्रकारचं आदान प्रदान, म्हणजे माहिती असेल किंवा साधनं असतील, या सगळ्यांचं आदान प्रदान होत असतं आणि अशा वेळेला महत्वाची माहिती ही एकमेकांना पुरवण्यासाठी किंवा एकमेकांपर्यंत महत्वाची माहिती देण्यासाठी आपल्याला या अशा स्तरावर देखील, सरकारी पातळीवर देखील भाषांतरकारांची फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. आता जर आपण प्रसार माध्यमांचा विचार केला तर प्रसार माध्यमांच्या क्षेत्रात देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात भाषांतरकारांची गरज आज आपल्याला आहे. आता प्रसार माध्यमांमध्ये ही भाषांतरकारांची गरज कोणत्या स्तरावर आहे, तर मुळात आपल्याकडे आज वेगवेगळ्या प्रकारे आपण वृत्तपत्रांचा, वृत्तवाहिन्यांचा विचार जेव्हा केला, तिथे वेगवेगळ्या स्रोतांमधून आपल्याकडे माहिती येत असते. तर ती जी माहिती आहे, समजा ती इंग्रजीतून येत असेल किंवा हिंदीतून येत असेल किंवा अन्य एखाद्या भाषिक प्रदेशातून जर ती माहिती आपल्याकडे आलेली असेल, तर त्याचं भाषांतर करून आपल्या वृत्तपत्रासाठी म्हणा किंवा वृत्तवाहिनीसाठी आपल्याला ते वापरायचं असतं. त्यावेळेला हे भाषांतर करावं लागत असतं आणि अनेक वेळेला वृत्तपत्रांच्या पलीकडे सुद्धा आपल्याला ज्या मनोरंजन संस्था आहेत किंवा मनोरंजन वाहिन्या आहेत, तर तिथे देखील आपण असं पाहतो की आज जगातले अनेक वेगळे महत्वाचे जे काही चॅनल्स आहेत, ज्या वाहिन्या आहेत, त्यावरचे महत्वाचे काही कार्यक्रम आज आपण पाहत असतो आणि हे कार्यक्रम पाहत असताना आज आपल्याकडे ते कार्यक्रम आपल्या भाषेत पाहण्याची एक वेगळी सोय उपलब्ध झालेली आहे. म्हणजे आपण एक बटन दाबतो आणि तो कार्यक्रम आपल्याला आपल्या भाषेत ऐकता येतो, पाहता येतो, वाचता येतो. त्याचं जे सबटायटलिंग आहे तेही त्या ठिकाणी आलेलं असतं. पडद्यावरती आपल्याला तिथे त्याची माहिती मिळत असते आपल्या भाषेमध्ये. आता हे सगळं कसं शक्य होतं, तर एक बटन आपण दाबतो आणि काही ऑटोमॅटिक अशा पद्धतीने, स्वयंचलित अशा पद्धतीने हा कार्यक्रम त्या ठिकाणी भाषांतरित होत नसतो. त्यासाठी कुणीतरी त्याचं भाषांतर हे आधीच केलेलं असतं. तर हे भाषांतर करण्याची म्हणून जी काही प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेचा एक भाग आपण होऊ शकतो आणि त्या कार्यक्रमांचं नुसतं भाषांतर करायचं नसतं, तर मुळात दुसऱ्या एखाद्या भाषेतला हा जो कार्यक्रम आहे, इंग्रजीतला कार्यक्रम असेल, तर त्याचं मराठीमध्ये त्याचं जे निवेदन आहे किंवा त्यामधले जे संवाद आहेत, त्याचं डबिंग किंवा त्याचा जो आवाज आहे, हा त्यासाठी आपण तिथे आवाज देणं, या कामासाठी सुद्धा उत्तम प्रकारे भाषिक आणि वक्तृत्व कौशल्याने लोकांची आज तिथे गरज असते आणि या सगळ्यासाठी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे व्यक्ती आपल्याला आवश्यक असतात. आज आपण जर बघितलं, व्हॉइस ओव्हर आणि डबिंग किंवा सबटायटलिंग या क्षेत्रामध्ये विशेष आपल्याकडचे जे कार्टून चॅनल आहेत, या चॅनल्स मध्ये आपण असं पाहतो की तिथे या सगळ्या ज्या हे जे कार्यक्रम तयार होतात, त्या कार्यक्रमांसाठी त्या व्यक्तिरेखा किंवा ती जी पात्र आहेत, त्यांना आवाज देणारे अनेक कलाकार तिथे काम करताना आपण पाहतो आणि हे जे कलाकार आहेत, ही जी मंडळी आहेत, यांना त्याचा फार चांगला आर्थिक मोबदला देखील मिळतो. उत्तम प्रकारे एक्सपोजर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एक प्रकारची व्यक्तिगत अशा स्तरावरची प्रसिद्धी देखील तुम्हाला मिळत असते. तुमची एक वेगळी ओळख त्या निमित्ताने निर्माण होते. एक वेगळं असं कार्य, म्हणजे अन्य कुठल्याही क्षेत्रापेक्षा या क्षेत्राचं एक वेगळेपण प्रसार माध्यम म्हणा किंवा मनोरंजन संस्थेच्या कार्यक्रमाचं जे काम आहे, तर तिथला त्याचा एक वेगळेपण असं आहे की तिथे तुम्हाला रोज रोज त्याच गोष्टी कराव्या लागत नसतात. रोज नवं असं काहीतरी नित्य नूतन अशा पद्धतीचं काम हे त्या ठिकाणी असतं. त्यामुळे कामाची एक ढोबळ अशी चौकट जरी तशीच असली, म्हणजे रोज आपल्याला वर्तमानपत्र किंवा बातमीपत्र लोकांसमोर पोहोचवणं हा जरी आपल्या रोजच्या कामाचा भाग असला, तरी त्यातलं जे एक वेगळं नाविन्य आहे ते मात्र आपल्याला रोज नवं काहीतरी देत असतं. त्यामुळे त्या कामाचा एक रटाळपणा किंवा कंटाळा हा काही क्षेत्रांमध्ये अनेक
काही काळानंतर लोकांना जो येतो हा या ठिकाणी नसतो, हे त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आता या सगळ्याच्या जोडीलाच आपल्याकडे शैक्षणिक अशा स्तरावरची काही किंवा अकॅडमिक अशा पद्धतीची काही भाषांतरं आपल्याला करता येऊ शकतात. साहित्याचं भाषांतर करणं किंवा औपचारिक अशा पद्धतीच्या प्रशासकीय कामांचं जे काही भाषांतर आहे ते देखील अनेक वेळेला आपल्याला करावं लागत असतं. वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या जाहिराती असतील, म्हणजे जे ललितेतर अशा स्वरूपाचं जे काही भाषांतर आहे, या भाषांतराचा देखील इथे आपण फार चांगल्या पद्धतीने एक करिअर म्हणून त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. अनेक वेळेला आपल्याकडे कायदेशीर अशा काही गोष्टी आपल्याकडे घडत असतात. म्हणजे नवनवीन कायदे आपल्या समोर येतात, त्याची भाषांतरं लोकांसमोर पोहोचवायची असतात. अनेकदा प्रशासकीय स्तरावर समजा एखाद्या सरकारी आदेश असेल किंवा एखादी काही न्यायालयातलं एखादं प्रकरण असेल, तर त्यातल्या मजकुराचं भाषांतर करणं यासाठी सुद्धा आपल्याला उत्तम प्रकारे भाषांतराची गरज असते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे राजभाषा संचालनालय कार्यरत जी संस्था आहे, तर त्या संस्थेच्या मार्फत वेगवेगळ्या भाषांमधल्या मजकुराचं भाषांतर करण्यासाठी पूर्ण वेळ अशा पद्धतीचे भाषांतरकार हे त्या ठिकाणी नियुक्त केले जातात. त्याचबरोबर त्यांच्याकडे भाषांतरकारांचं एक स्वतंत्र वेगळं पॅनल तयार असतं. म्हणजे अशा पद्धतीची ज्या वेळेला भाषांतराची एखादी कामं येतात, त्यावेळेला ही कामं अशा पद्धतीने आउटसोर्स करून अशा व्यक्तींना दिली जात असतात आणि त्यांच्याकडून ही सेवा जी आहे ती घेतली जात असते आणि उत्तम प्रकारचा त्याचा मोबदला देखील त्यांना दिला जात असतो. तर आपला अन्य एखादा व्यवसाय करतानाच बरोबर त्याच्याच जोडीला आपण भाषांतराचं देखील हे उत्तम असं काम आपण करू शकतो. या अशा पद्धतीने जर भाषांतराच्या क्षेत्राचा आपण विचार केला तर आपल्याला या क्षेत्रामध्ये सुद्धा करिअर करण्याच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत. आता भाषांतराच्या जोडीलाच दुसरा एक महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे इंटरप्रेटर किंवा अनुवादकाचा. म्हणजे अनेक वेळेला आपण असं पाहतो की वेगवेगळ्या राज्यांच्या किंवा देशांच्या संदर्भामध्ये विशेष करून राजकीय किंवा व्यावसायिक स्तरावर वेगवेगळी शिष्टमंडळ किंवा वेगवेगळ्या देशातली वेगवेगळ्या प्रदेशातली माणसं एकमेकांना कामानिमित्त भेटण्यासाठी येतात. त्यावेळेला त्यांच्यामध्ये एक अनुवादक किंवा दोन्ही लोकांना त्यांच्या त्यांच्या भाषेतला मजकूर हा भाषांतरित करून अनुवादित करून सांगण्यासाठी एका अनुवादकाची गरज तिथे भासत असते. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या भाषा येणारे आपण जर असू, आपल्याला जर वेगवेगळ्या भाषा येत असतील तर अशी अनुवादकाची भूमिका देखील आपण त्या ठिकाणी पार पाडू शकतो. त्या निमित्ताने सुद्धा आपलं एक वेगळं करिअर आपण घडवू शकतो. आता याच्या जोडीलाच आपण भाषा ट्रेनर म्हणजे लँग्वेज ट्रेनर अशा पद्धतीचं देखील एक कार्य करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या भाषांचं प्रशिक्षण देणारे असे म्हणून जर आपण एक भाषा शिक्षक म्हणून आज वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विशेष करून मोठ्या शहरांमध्ये भाषा शिकवणारे अशा पद्धतीचे अनेक अशी माणसं तयार झालेली आहेत आणि ज्यांना विशेष करून आपण कामानिमित्त दुसऱ्या एखाद्या प्रदेशामध्ये जर गेलो, अन्य एका भाषिक प्रदेशामध्ये जर का आपण कामानिमित्त गेलो, तर तिथल्या आपल्या रोजच्या व्यवहारासाठी किमान बेसिक अशा पद्धतीची ती भाषा आपल्याला समजून घेता यावी, यासाठी सुद्धा आपल्याला त्याचे भाषिक अशा पद्धतीचे काही धडे शिकता यावे, याची सुद्धा एक गरज त्यांना भासत असते. आणि मग अशा पद्धतीने भाषेचं प्राथमिक शिक्षण तिथल्या त्या स्थानिक पातळीवरचं भाषेचं जे काही प्राथमिक शिक्षण आहे हे देणाऱ्या संस्था विशेष करून त्या ठिकाणी उपलब्ध असतात. तिथे आपण भाषा शिक्षक म्हणून देखील काम करू शकतो. उदाहरणार्थ गोव्यामध्ये ज्या वेळेला अन्य एखाद्या प्रदेशातून IAS किंवा IPS अधिकारी किंवा अशा उच्च पदस्थ लोकांची ज्या वेळेला नियुक्ती होते किंवा त्यांची बदली होते, त्यावेळेला इथल्या स्थानिक पातळीवर लोकांशी संपर्क साधण्यासाठी त्यांना कोकणीतून इथल्या स्थानिक भाषेतून त्यांना संपर्क त्यांच्याशी साधावा लागतो, त्यांच्याशी बोलावं लागतं. तर अशा वेळेला कोकणीचं किमान जे एक ज्याला आपण वर्किंग नॉलेज म्हणतो, तर असं किमान त्यांना कामचलाऊ असं एवढं त्यांना ज्ञान असावं किंवा त्याची माहिती असावी, यासाठी भाषिक कौशल्य त्यांचं विकसित करण्यासाठी काही महत्वाची कार्यशाळा म्हणा अशा पद्धतीचे कार्यक्रम देखील घेतले जातात आणि वर्षभर असे कार्यक्रम टप्प्याटप्प्याने चालूच असतात. म्हणजे सरकारी, बिगर सरकारी, खाजगी अशा सगळ्या संस्थांमधल्या या सगळ्या लोकांचं जे ज्ञान आहे किंवा भाषेचा जो परिचय आहे तो व्हावा, यासाठी अशा पद्धतीचे ही मंडळी करत असतात, या संस्था करत असतात आणि तिथे अशा पद्धतीचे भाषा शिक्षक देखील त्यांना आवश्यक असतात. तर तेही काम आपल्याला करता येऊ शकतं.
या सगळ्याच्या जोडीलाच एक वेगळंच क्षेत्र जे आज आपल्याला एक वेगळी करिअर किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतं, ते म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट किंवा मनोरंजनाच्या क्षेत्रातील या सगळ्या संस्था किंवा या सगळ्या ज्या ही सगळी जी माध्यमं आहेत, इथे देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध आहे. आज वेगवेगळ्या पातळ्यांवर आपण बघतो, की म्हणजे अगदी लग्न समारंभाच्या तयारीपासून ते मोठमोठ्या सोहळ्यांपर्यंत, म्हणजे पुरस्कार सोहळा असेल किंवा एखादी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सभा असेल, तर इव्हेंट मॅनेजमेंट या पद्धतीची काही एखादी कंपनी ही त्या कार्यक्रमाचे सगळी आयोजन करत असते आणि अशा आयोजनाच्या वेळा या त्या आयोजनामध्ये महत्वाची गोष्ट काय आवश्यक असते ती म्हणजे कुशल अशा पद्धतीचं मनुष्यबळ, म्हणजे ज्यांना उत्तम प्रकारे भाषा येते किंवा जे उत्तम प्रकारे लोकांशी आपला संपर्क साधू शकतात किंवा उत्तम प्रकारे हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडू शकतील, त्याच्यासाठी ज्या वेगवेगळ्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पार पाडणारे, अशा गोष्टी पार पाडण्यासाठी किंवा त्या पूर्ण करण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट या पद्धतीचे कार्यक्रम देखील घेतले जातात. ते देखील भाषेचं कौशल्य फार चांगलं असणाऱ्या लोकांना संधी मिळत असते, कारण एकूण हा सर्व व्यवहार त्या ठिकाणी मौखिक पद्धतीने होतो. त्याच्यामध्ये भाषा हे आपल्या एकूण कामाचं एक महत्वाचं माध्यम असते. आता या जोडीला मनोरंजन क्षेत्राचा जो आपण विचार केला, तिथे देखील आपण अभिनय किंवा त्याचबरोबर लेखन कौशल्य जे आपलं आहे, या अनुषंगाने सुद्धा आपलं करिअर किंवा आपला व्यवसाय त्या ठिकाणी तयार करू शकतो, रोजगार प्राप्त करू शकतो. आज आपल्याकडच्या एकूण मनोरंजन वाहिन्यांची जर संख्या आपण बघितली तर जवळजवळ 1000-1500च्या आसपास आज आपल्याकडे भारतामध्ये सॅटेलाइट चॅनल्सची संख्या आहे आणि या सगळ्या चॅनल्सचा जर आपण विचार केला तर त्यातले बहुसंख्य कार्यक्रम, त्यातल्या बहुसंख्य वाहिन्या या मनोरंजन कार्यक्रम चालवत असतात. त्यामुळे तिथे वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांसाठी अभिनय करणारी माणसं, कुशल अशा पद्धतीचे लोक त्यांना आवश्यक असतात. त्याचबरोबर या सगळ्या वाहिन्यांवर काम करणारे जे अभिनेते आहेत, तर त्यांचा सगळा हा जो व्यवहार ज्या एका महत्वाच्या घटकावर अवलंबून चालतो, तो म्हणजे त्या एकूण त्या एकूण मालिकेचं किंवा त्या कार्यक्रमाचं जे काही त्याची जी संहिता आहे किंवा त्याचं जे काही कथानक आहे, या सगळ्या कथानकाचं लेखन करण्यासाठी, ती पटकथा असेल, त्यातले संवाद असतील, या सगळ्याचं लेखन करण्यासाठी उत्तम प्रकारचे लेखक त्यांना आवश्यक असतात. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आज आपल्याकडे टीव्हीवर येतात, ज्यामध्ये नाटक आहे, मालिका असतील, चित्रपट असतील, लघुपट असतील, माहितीपट, जाहिराती किंवा फीचर रायटिंग, ह्या सगळ्या, मग त्याच बरोबरीने आपल्याकडे डॉक्युमेंटरीज आहेत, शॉर्ट फिल्म्स आहेत. अगदी अलीकडच्या म्हणजे आता 21व्या शतकाच्या या दुसऱ्या दशकाच्या शेवटी आपल्याकडे वेब सिरीज या प्रकार, हा एक नवीन मनोरंजनाचा प्रकार आपल्याकडे येऊ लागलेला आहे. म्हणजे काल परवापर्यंत आपण टीव्ही चॅनल्सचा फार आपण त्याचा विचार करत होतो, परंतु आज आपल्याला प्रत्येक व्यक्तीला आपल्या आपल्या सोयी सवडीप्रमाणे, वेळेप्रमाणे पाहता येऊ शकेल अशा पद्धतीचे कार्यक्रम वेब सिरीजच्या माध्यमातून मिळतायत. तर त्याचा देखील एक वेगळा पर्याय आज उपलब्ध आहे आणि याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही लेखन करण्याची जी गरज आहे, ती लेखनाची जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी कुशल अशा पद्धतीचे कल्पक लेखक आपल्याला उपलब्ध असावे लागतात. आज या सगळ्या मनोरंजन क्षेत्राचं एक वेगळं वैविध्य आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की एका फक्त प्रमाण भाषेचाच नव्हे तर वेगवेगळ्या प्रदेशातल्या प्रादेशिकतेचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये व्हायला लागलेला आहे आणि त्या एका विशिष्ट प्रदेशाच्या एका कथानकाचा आधार घेऊन त्यातली सगळी पात्र, त्यातले अभिनेते, त्यातले कथाकार, संवाद लेखक या सगळ्यांचा देखील विचार करताना त्याच प्रदेशातली माणसं ही विशेष करून निवडली जातात आणि त्यातून अस्सल तो जो एक प्रादेशिक बाज त्या कथानकाला जो मिळतो, त्याचं जर आपण उदाहरण बघितलं तर आपल्या लक्षात येईल. हॅलो, हा, तर त्या एकूण कथानकाला किंवा त्या कलाकृतीला एक अस्सल प्रादेशिक अशा पद्धतीचा बाज त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि यामध्ये सुद्धा या अशा विशिष्ट व्यक्तींचा म्हणा किंवा लेखकांचा आणि अभिनेत्यांचा देखील फार त्याच्यामध्ये असतो. तर अशा या सगळ्या गोष्टी देखील आज आपल्याला करिअरच्या दृष्टीने त्याचा विचार करता येणं शक्य आहे. प्रकाशन संस्था आज आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये
आज आपल्याकडे अस्तित्वात आहेत, त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर या सगळ्या प्रकाशन संस्थांकडून होणारा जो काही सगळा एकूण साहित्य व्यवहार आहे, तर त्यामध्ये प्रूफ रीडर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जी ही पुस्तकं किंवा हा सगळा लेखव्यवहार जो आहे, या सगळ्याचं प्रूफ रिडिंग करण्यासाठी आपल्याकडे उत्तम असे कुशल लोक देखील आपल्याला आवश्यक असतात. आणि एक आपण चांगले रीडर झालो तर आपल्याला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अगदी घरबसल्या आपल्याला आपला स्वतःचा रोजगार, आपला व्यवसाय करता येणं शक्य आहे. वेगवेगळ्या संस्थांसाठी, वेगवेगळ्या कंपन्यांसाठी ब्लॉग लिहिणं, त्यांचा कंटेंट रायटर म्हणून आपण काम करणं, त्यांना त्याची एक काही विशिष्ट माहिती असते, परंतु ती फार चांगल्या कल्पक पद्धतीने त्यांना त्यांच्या संकेतस्थळावर किंवा त्यांच्या त्या साईट त्यांना ती लिहायची असते. तर हाही सगळा प्रकार, त्याचं एडिटिंग करणं, त्याला एक आकर्षक अशा पद्धतीचं त्याला क्रिएटिव्ह रायटिंग असं म्हटलं जातं, तर तेही आपल्याला करता येणं शक्य असतं. या देखील गोष्टी आपण या क्षेत्रामध्ये करू शकतो. आता या सगळ्यापेक्षा एक वेगळं क्षेत्र अजूनही आहे, ते म्हणजे गाईड किंवा टूर गाईड आपण होणं. एक वाटाड्या या अर्थाने आपण जर त्याचा विचार केला तर वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण फिरून आपल्या लोकांना त्यांच्या भाषेत जर त्या प्रदेशाची माहिती जर आपण देऊ शकलो, विशेष करून आज आम्ही गोव्यामध्ये जे एक रोज चित्र पाहतो, तर गोव्यामध्ये लाखोच्या संख्येने विदेशी आणि देशी पर्यटक या ठिकाणी जेव्हा येतात, तेव्हा त्यातल्या प्रत्येकाची अशी अपेक्षा असते की या ठिकाणी जे जे काही पाहण्यासारखं आहे, जी पर्यटन स्थळं आहेत, त्याची माहिती जर का आपल्याला आपल्या भाषेत ऐकता आली किंवा जाणून घेता आली तर किती बरं होईल, हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. आणि याच गोष्टीचा विचार करून आज आपण असं पाहतो की अनेक वेळेला नावाजलेल्या ज्या कंपन्या आहेत, ज्या पर्यटन कंपन्या आहेत, तर त्या कंपन्या त्या प्रदेशातून येणाऱ्या लोकांना त्यांच्या भाषेत या सगळ्या ठिकाणांची, पर्यटन स्थळांची माहिती देणारी माणसं उपलब्ध करून देतात. म्हणजे विशेष करून परदेशातून येणारी माणसं असतील तर ज्या देशातून ही माणसं येत असतील त्या देशातली ती भाषा समजणारे किंवा माहिती असणारे, बोलू शकणारे जे लोक आहेत, त्यांना कंपनीमध्ये रोजगार दिला जातो आणि त्या कंपनीच्या मार्फत त्या देशातून येणाऱ्या लोकांना या गोव्याची म्हणा किंवा इथल्या पर्यटन स्थळाची माहिती त्यांना त्यांच्या भाषेत, अशा गोष्टींना पर्यटक अधिक प्राधान्य देतात. म्हणजे त्यासाठी वेळी प्रसंगी काही जादा खर्च करायला ते तयार असतात, कारण त्यांना त्यांच्या भाषेत एखादा त्या पर्यटन स्थळाचा इतिहास म्हणा, त्याची माहिती जाणून जर घेता आली तर त्यांच्यासाठी ते अधिक जास्त सोयीचं किंवा अधिक जास्त त्यांना ते समाधानकारक असं असतं. तर या क्षेत्रांमध्ये सुद्धा आपल्याला रोजगार करता येणं आज शक्य आहे. आणि अशा अनेक कंपन्या म्हणा किंवा असे अनेक पर्याय आज आपल्या समोर खुले आहेत, उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला गरज आहे की थोडंसं चौकटीच्या बाहेर जाऊन त्या क्षेत्रांसाठी आवश्यक जे कौशल्य आहे ते विकसित करण्याची आणि त्यासाठीची आपली जी क्षमता आहे ती वाढवण्याची. आता यामध्ये जर आपण विचार केला तर आर्थिक मोबदल्याबरोबरच आपल्याला इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये एक काय म्हणूया आपण की प्रसिद्धी म्हणा, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारे आपल्याला काही अन्य संधी देखील उपलब्ध होतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची माणसं पाहणं किंवा एक टुरिस्ट गाईड म्हणून जर आपण काम करत असू तर एखाद्या कंपनीच्या वतीने पर्यटनाच्या या क्षेत्रामध्ये आपण काम करतो, या निमित्ताने वेगवेगळ्या देशी विदेशी ठिकाणांना भेटी देणं हे देखील या कामाचा भाग म्हणून आपल्याला मोफत अशा पद्धतीने देखील ते शक्य होतं. म्हणजे हा क्षेत्रामध्ये काम करण्याचा एक वेगळा फायदा देखील आपल्याला होत असतो. त्याचबरोबर आपल्याला जग पाहता येतं. म्हणजे ज्या गोष्टीसाठी अन्य लोकांना दमडी खर्च करावी लागते, ते मात्र आपल्याला त्या कामाचा भाग म्हणून आपल्याला अनुभवता येतं. तर अशा अनेक गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. आता या सगळ्याच्या जोडीलाच काही शासकीय पातळीवरच्या ज्या काही संधी आहेत, तर त्याही आपण इथे जाणून घेऊया. तर तिथे आपल्याला पब्लिक रिलेशन्स ऑफिसर किंवा डिप्लोमॅटिक सर्व्हिस प्रोफेशनल म्हणजे राजदूत वगैरे जे काही नियुक्त केले जातात त्यांच्या कार्यालयामध्ये अशा पद्धतीची कामं करणारे देखील लोक त्यांना आवश्यक असतात. किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्पोरेट ट्रेनर म्हणजे या मोठमोठ्या कंपन्यांमधलं जे मनुष्यबळ आहे, तर त्यांना उत्तम प्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक त्यांना आवश्यक असतात. किंवा वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये किंवा देशांमध्ये
त्यांच्याशी एक संवाद साधणं किंवा राज्यांमध्ये काही संवाद साधणं यासाठी करस्पॉन्डन्स ऑफिसर अशा पद्धतीचे देखील एक कार्य हे करता येणं शक्य असतं. आता अशी अनेक क्षेत्र किंवा अशा अनेक रोजगाराच्या संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचा हा सगळा एकूण आढावा आपण आजच्या या व्याख्यानामध्ये घेतलेला आहे. आता यातलं जे कुठलं क्षेत्र आपल्याला शक्य असेल किंवा जे कुठलं क्षेत्र आपल्याला आवडेल त्यामध्ये आपण निश्चित जाऊ शकतो. फक्त जाता जाता एक शेवटचा मुद्दा मला सांगतो, ते म्हणजे आपली आवड नेमकी काय आहे, आपली क्षमता काय, आपल्याजवळ त्यासाठीची उपलब्ध साधनं कोणकोणती आहेत, कोणकोणत्या संधी आपल्याजवळ उपलब्ध आहेत आणि मुळात म्हणजे या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल, त्यावर आपण कशा पद्धतीने मात करू शकतो, या अशा सगळ्या घटकांचा विचार करून मी असं म्हणेन की विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या त्या क्षेत्राचा किंवा त्या निवडीचा विचार करावा आणि या एखाद्या तरी क्षेत्रामध्ये वेगळं असं काहीतरी त्यांनी करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आज ज्या ठराविक अशा क्षेत्रांमध्ये जाण्याचा विचार विद्यार्थी करतात त्याच्या पलीकडे जाऊन वेगळं असं काहीतरी रोजगार आणि व्यवसायाचं एक क्षेत्र त्यांना काबीज करता येईल आणि स्वतःचं आयुष्य फार चांगल्या पद्धतीने घडवण्याची एक संधी त्यांना उपलब्ध होईल. तर एवढं सांगून आजचं माझं मी विवेचन या ठिकाणी संपवतो आणि या ठिकाणी आज मराठी दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने आपण हा मुद्दा किंवा हा विचार मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. सर हॅलो सर, हा बोला. हॅलो माने सर. माने सर, काही प्रश्नोत्तरे वगैरे आवाहन करा. हो, नक्कीच. तर अनेक विविध क्षेत्रामधील जे काही करिअरच्या संधी आहेत, नोकरीच्या तर संधी आहेत याबद्दल सरांनी सांगितलंच. त्याचबरोबर व्यवसायाच्या ज्या संधी आहेत त्याच्या अनुषंगाने त्यांनी विवेचन केले. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या नोकरीच्या संधी आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यासाठी तुम्हाला कोणती कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे हे घैसास सरांनी अतिशय सुंदर आणि त्यासाठी कुठे कुठे तुम्हाला प्रयत्न करता येतील, किती संधी आहेत हे त्यांनी त्यांच्या व्याख्यानामधून आपल्याला सांगितलं. त्यांचा अभ्यास आणि त्यांनी स्वतः या मराठीतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी केलेली आहे, स्वतः व्यवसाय केलेला आहे. त्याच्यामुळे एक अनुभवी असा प्राध्यापक, एक अनुभवी असा एक व्यावसायिक, अनुभवी असा एक स्वतः नोकरी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी केलेला त्यांनी. मग तुम्ही त्यांच्या परिचयामध्ये ऐकलेलंच असेल की त्यांनी दूरदर्शन क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, आकाशवाणीवर काम केलेलं आहे, अध्यापनाचं काम केलेलं आहे. तर हे सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आपण त्यांना एक 5 मिनिटाचा वेळ देऊया की त्यांनी आपल्या शंका आणि काही प्रश्न असतील तर विचारावेत. त्यानंतर अध्यक्षीय मनोगत होईल. हॅलो, विद्यार्थ्यांनी आपल्या शंका विचारावी. हॅलो. हा बोला बोला बोला. हा सर तुम्ही एक मुद्दा छानच मांडला, मला तो आवडला. अनेक राष्ट्र एकत्र येऊन त्यांचा आदान प्रदान व प्रत्ययदान वाढलं. बरोबर. हो, अगदी मला मुद्दा आवडला सर. व्हेरी गुड. मस्त. धन्यवाद. हा, धन्यवाद. हो हो हो, त्यांच्यात प्रचंड अशी प्रमाणात वाढ झाली माध्यमांची आदान प्रदान झाल्यामुळे. बरोबर. हो हो बरोबर. हा, हेच माझा मुद्दा होता. मला प्रश्न नव्हता, पण हे तुम्ही छान. कोण पाहिजे खाली? आहे ना. बरं, धन्यवाद. जॅकेट पाण्यातून काढायचं, नाईटी पण काढायचं, ते जाऊ दे, ते अंदर टाकतो डायरेक्ट. ते राहू दे, सोडून देतो ते सगळे तिन्ही चारी. तो छोटा नाईटी पण. हर्षल आपला काही प्रश्न आहे का? हर्षल आपला काही प्रश्न आहे का? आपला आवाज येतोय, प्रश्न असेल तर विचारा. कोणाचा काही प्रश्न असेल तर कृपया विचारा. ठीक आहे, धन्यवाद. यानंतर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर इंद्रजित जाधव सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत मांडावं. सर्वांना
मनापासून नमस्कार. आज ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी विभा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्तानं आमच्या महाविद्यालयातील एक कार्यक्षम आणि सतत उपक्रम राबवणारा जो विभाग आहे तो म्हणजे मराठी विभाग. या विभागाच्या वतीनं जो व्याख्यान आयोजित करण्यात आलेला आहे ते आजचे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक चिन्मय घैसास सर, गोवा विद्यापीठ. या विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर वाल्लेकर सर, प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम काळे सर, प्राध्यापक माने सर आणि सर्व उपस्थित सहकारी बंधू भगिनींनो. खरं म्हणजे आपण घैसास सरांना अतिशय वेगळा आगळा असा विषय दिलेला होता की अशा दिवशी आपण शक्यतो भाषण असं म्हटलं की कुसुमाग्रजावर बोला असं आपलं होतं आणि त्याच्यावर चर्चा विचारविनिमय होतात. परंतु त्यांना एक असा वेगळाच विषय दिलेला होता की मराठी भाषेतील नोकरी आणि व्यवसायाच्या संधी. शक्यतो आता असं झालं की मराठी विषय आणि म्हटलं किंवा याला काही नाही, नुसता अभ्यास करायचं, पास व्हायचं अशी एक धारणा मुलांची झालेली असते. परंतु या मराठी भाषेची समृद्धता आणि त्याचं पूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांच्याकडे असेल तर मी म्हणतो आज त्याला नोकरीच्या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये असंख्य संधी आहेत. खूप वेळेला आपल्याला शुद्धलेखन तपासून द्यायचं असं काम जरी म्हटलं तरी आज त्याच्यातले तज्ज्ञ मुलं, प्राध्यापक किंवा इतर तज्ज्ञ माणसं त्याला लागतात आणि नोकरीच्या संधी पण त्याच्यामधून चांगल्या उपलब्ध होऊ शकतात. सरांनी या विषयाला वाचा फोडली आणि या विषयावर उत्तम असं मार्गदर्शन केलं. निश्चितच आपल्या सर्व प्राध्यापक विद्यार्थ्यांना त्या एका विशिष्ट विषयाचं आकलन आजच्या दिवशी झालं असेल. मराठी विषयावर, मराठी भाषेवर सगळेच प्रेम करणारे आहेत. अतिशय प्रिय भाषा आहे, अतिशय समृद्ध भाषा आहे. ज्या भाषेला पिढ्यानं पिढ्याचा वारसा आहे अशी ही भाषा आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तर आता आम्ही अमेरिकेमध्ये गेलं तर अमेरिकेमध्ये सुद्धा मराठी भाषिकांचाच वेगळाच प्रभाव आहे, वेगळं अस्तित्व आहे, वेगळं सामर्थ्य त्या देशामध्ये सुद्धा आहे. भाषा ही अशी आहे की माणसाला कुठल्याही प्रदेशामध्ये आपण गेलं तर त्या प्रदेशाची भाषा आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. पण आपण आपली भाषा जी आहे त्याचा मूळ सगळा अभ्यास चांगल्या पद्धतीने व्हावं त्यामागचा एक चांगला हेतू आहे. या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं की आपण जे मार्गदर्शन केलेलं आहे ते सगळ्यांना अत्यंत उपयुक्त असं आहे. विशेष म्हणजे चिन्मय घैसास सरांनी आमची विनंती मान्य केली. अतिशय एका दुर्गम भागातल्या महाविद्यालयामधून फोन जेव्हा गोवा विद्यापीठातल्या घैसास सरांकडे गेला आणि त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि विशेष म्हणजे आज सगळ्यांचं आकर्षण होतं की घैसास सरांचं व्याख्यान आपल्याला ऐकायचं आहे. त्यांनी सुद्धा जो वेळ मिळाला त्या वेळेमध्ये अतिशय उत्तम चांगली विषयाची मांडणी केलेली आहे आणि तोच धागा पकडून आमचे सर्व प्राध्यापक मंडळी या विषयाचं या दृष्टिकोनातून कसं महत्व आहे नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पुढे येणाऱ्या पिढीला हे पटवून देतील आणि मुलंही ते स्वीकारतील आणि त्याचा लाभ घेतील आणि आयुष्यामध्ये भाषाही समृद्ध करतील आणि भाषेपासून त्यांना स्वतःचं इन्कम मिळवण्याचं एक साधन पण होऊ शकेल. आज कुसुमाग्रज यांचा हा जो जन्मदिवस आहे आपण एक चांगला विचार घेऊन साजरा करतो. निश्चितच चांगली गोष्ट आहे. आजचे सगळे वर्तमानपत्र कुसुमाग्रज यांच्यावर भरभरून लिहिलेलं आहे की ज्यांची जी समृद्धी आहे ती आज सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यांचा जन्मदिवस जो आहे आणि तो आज मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. मी सर्वांनी जे या चर्चासत्रामध्ये भाग घेतले आणि या चर्चासत्राचे आयोजक सर्वांना आणि विशेषतः आमचे जे घैसास सर आहेत यांनी याच्या पुढेही आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये जेव्हा जेव्हा कार्यक्रमाचं आयोजन करू त्या वेळेला आम्हाला प्रतिसाद द्यावा अशी विनंती मी निश्चित त्यांना करतो. आमची संस्था, आमचं महाविद्यालय सर्वजण त्यांच्याबद्दल तर ऋणी आहेच, पण आज सगळ्यांनी या चर्चासत्रामध्ये वेबिनारमध्ये भाग घेतला, व्याख्यान ऐकलं आणि निश्चितच आज खऱ्या अर्थानं आपण मराठी गौरव दिन हा साजरा केलेला असं मला वाटतं. सर्वांना महाविद्यालयाच्या वतीनं मराठी दिनाच्या निमित्तानं, गौरव दिनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर
आमच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर ज्ञानेश्वर वाल्लेकर सर, त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार मानावेत. डॉक्टर वाल्लेकर सर. हो सर. आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बीडी काळे महाविद्यालय घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, बीडी काळे महाविद्यालयातील मराठी विभागानं आज कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आज संपूर्ण जगभर जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आज गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागातील सहाय्यक प्राध्यापक चिन्मय घैसास सर यांचं व्याख्यान या ठिकाणी आज आपण आयोजित केलेलं होतं. तर मी प्राध्यापक घैसास सरांचं आमच्या संस्थेच्या वतीने, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाच्या वतीने, बीडी काळे महाविद्यालयाच्या वतीने, मराठी विभागाच्या वतीने मी सरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जाधव सर यांनी अतिशय कमी वेळामध्ये अतिशय सुंदर भाषण या ठिकाणी सादर केलं, मनोगत व्यक्त केलं. त्यांचेही मी मराठी विभागाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. तसंच या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेले मराठी विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक माने सर, डॉक्टर पुरुषोत्तम काळे सर, मराठी विभागातील पदवी आणि पदव्युत्तर विभागातील सर्व विद्यार्थी आणि महाराष्ट्राच्या विविध विभागातनं हे व्याख्यान ऐकण्यासाठी जे विद्यार्थी सहभागी झाले होते, जे शिक्षक मित्र सहभागी झाले होते, त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः हा कार्यक्रम घेण्यासाठी आमच्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, विशेषतः बीडी काळे महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आर्वीकर साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सल्लागार, मार्गदर्शक यांचेही मी मराठी विभागाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. हा कार्यक्रम पुन्हा पाहण्यासाठी आपण चिन्मय घैसास यांच्या फेसबुक वरून लाईव्ह केलेला आहे. या व्यतिरिक्त माझ्या म्हणजे पोपट माने यांच्या देखील फेसबुकवर लाईव्ह आहे. या व्यतिरिक्त आमच्या मराठी विभागाचं साहित्य सहवास नावाचं युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलवर आम्ही लवकरच हे व्याख्यान टाकणार आहोत. तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद घैसास सर. धन्यवाद.